मॅम, चहा आणि भातानंतर अजून एक टॉपिक आहे फ्रूट. त्याच्यावरती बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. आज ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. चला. सो पहिला प्रश्न आहे, रात्री फळं खाल्ली तर साखर वाढते का? डायबिटीसमध्ये वाढू शकते किंवा तुम्ही डिनरचा पॅटर्न असा केला की खूप उशिरा फ्रूट खाल्लं, जेवणाबरोबर खाल्लं, हेवी जेवण करून फ्रूट खाल्लं तर नक्कीच वाढू शकते. त्याच्यामुळे रात्री फळं खाण्याचा शक्यतो टाळा. साधारणपणे दुपारी 4-5 वाजेपर्यंत फळं खाल्ली तरी चालणार आहे. पण अगदीच भूक लागली आहे किंवा आपल्याला बाकीचं काही खायचं नाही आहे, उपवास आहे, त्यावेळेला रात्री फळं चालते. फळं खाल्ली की प्रोटीन मिळतं का? फळं खाल्ली की प्रोटीन मिळतं का पेक्षा फळांमध्ये विटमिन्स, फायबर्स, मिनरल्स पण छान असतात. आणि एक फ्रूट आहे की ज्याच्यामध्ये प्रोटीन चांगलं मिळतं ते म्हणजे पेरू. त्याच्यामुळे जर प्रोटीन आणि फ्रूट असं कॉम्बिनेशन हवं असेल तर पेरू खा. बाकीच्या फ्रूटमध्ये खूप जास्त नाही आहे पण विटमिन आणि फायबर्स छान आहेत. प्रोटीन कमी असतं त्याच्यामुळे ही जेव्हा आपण फ्रूट खातो तेव्हा मी त्याला म्हणते की आपण विटमिनची गोळी खातोय, जी नॅचरल आहे, ज्याच्यामध्ये मिनरल्स पण मिळतात. डायबिटीसमध्ये फळं पूर्णपणे बंद करावीत का? फळं पूर्णपणे बंद करायची गरज नाहीये, पण आपण कमी लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फ्रुट्स नक्की चूज करू शकतो. टाळायची कोणती? आंबा, द्राक्ष, चिकू अशी शक्यतो टाळा. किंवा जर घ्यायचंच आहे ते फ्रूट तर त्याचं प्रमाण एकदम ॲडिक्वेट असू द्यात, म्हणजे तुम्हाला त्याचा शुगर वाढणीसाठी सारखा तोटा होणार नाही. आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फ्रुट्स खाल्ली तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो. म्हणजे काय, पेर, ॲपल, संत्र, मोसंबी, पेरू, पपई अशी फ्रूट खाऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, फळं जेवणानंतर खायची की आधी? जेव्हा आपण फळं जेवणानंतर की आधी असं म्हणतो तर असं होऊ शकतं की कधी कधी फळांमुळे ब्लॉटिंग होऊ शकतं आणि ऍसिडिटी सारखं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्यांना असं होत आहे त्यांनी फळं आणि जेवण हे सेपरेट करा, एकत्र घेऊ नका. कलिंगड खूप गोड आहे म्हणून ते अनहेल्दी असते का? कलिंगडाचे खूप मिथ्स आहेत. कलिंगडामध्ये चांगलं भरपूर प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळे या दिवसांमध्ये कलिंगड चांगलं आहे. पण जर का कलिंगड आपण जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते, वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कलिंगड हे आपण खाताना त्याचं प्रमाण लक्षात घ्या. आणि त्याच्याबरोबर बाकीचे वॉटरी सोर्स आहेच की आपल्याकडे. पाणी सगळ्यात बेस्ट ड्रिंक आहे समरमध्ये, ते घेऊ शकता. नंतर नारळ पाणी घेऊ शकता. फक्त कलिंगडावरती उन्हाळा काढू नका, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. फळं कापून ठेवली तर त्याचं पोषण संपतं का? असं काय नाहीये, पण फळं कापून जरी ठेवली तरी शक्यतो फ्रेश फ्रूटच कापा. अगदी कापून अगदी रात्रभर दिवसभर ठेवा असं करू नका. आणि जर ठेवली तर ती अगदी स्टीलच्या डब्यात बंद झाकण करून ठेवा, उघड्यावर ठेवू नका, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. केळी खाल्ल्याने वजन वाढतं का? आणि केळी खाल्ल्यानं वजन वाढतं असं नाहीये. आपण पण सगळ्यांना केळी देतो, पण केळ हे प्रमाणात खाल्लं पाहिजे. तुमचे क्रेविंग्स कमी करण्यासाठी केळ खूप उपयोगी पडतं. पोटॅशियम सारख्या गोष्टी, फायबर सारख्या गोष्टी त्याच्यात आहेत. त्याच्यामुळे ते तुमचे पाय जर दुखत असतील ना, एक केळ खाऊन बघा, मग फरक कळेल तुम्हाला. आंबा खाल्ला की वजन वाढतं का? एक आंब्यानं वजन वाढत नाही, 4 खाल्ले तर वजन वाढतं. आंबा हा आपण जे म्हणतो की आमरस करून त्याच्यामध्ये दूध टाकलं, साखर घातली तर वजन आणि शुगर वाढू शकते. आंब्याचा टेट्रापॅक ज्यूस, आंब्याचा ज्यूस, बाहेर केलेला ज्यूस हे प्रकार टाळा, कारण त्याच्यात साखर जास्त असते. कारण तिथे आंबा हा निकृष्ट दर्जाचा वापरला जातो. कुठेही तुम्ही थाळी खायला गेलात त्याच्यामध्ये अनलिमिटेड आमरस असेल तर नक्की समजा तो आंब्याचा जो पोत आहे तो खराब असू शकतो. आणि ते छुपवण्यासाठी त्याच्यामध्ये साखर घातली जाऊ शकते. त्याच्यामुळे डोळ्यात देखत पूर्ण आंबा, आमरस विदाऊट शुगर असं चालतं. फळं खूप खाल्ली तरी चालतात कारण ती हेल्दी आहेत, यावर काय सांगता? फळं जरी हेल्दी असली तरी त्याचं प्रमाण वाढवलं तर त्याचा कॅलरी पण वाढणार आहे. कॅलरी वाढली तर वजन वाढण्याची शक्यता असते. शिवाय खूप फ्रूट खाल्ले तर तुम्हाला मी जसं म्हटलं की तसं फॅटी लिव्हर असणाऱ्यांना पण खूप जास्त फ्रूट किंवा फ्रूट ज्यूस असं पण आपण टाळायला लावतो. त्याच्यामुळे हेल्दी आहे म्हणून खूप खा असं करू नका. फळांचा ज्यूस हेल्दी असतो का? अजिबात नाही. फळांचा ज्यूस हा अतिशय चुकीचा प्रकार आहे, कारण त्याच्यामुळे एक तर आपली शुगर स्पाइक होते आणि ज्यांना फॅटी लिव्हर आहे अशा लोकांनी खूप जास्त फळांचा ज्यूस घेतला
किंवा जे लोक खूप जास्त फ्रूट ज्यूस पितात त्यांना फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. पुढचा प्रश्न याच्याशी त्याच्यामुळे मुलांना फ्रूट ज्यूस अजिबात 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 देऊ नका. पुढचा प्रश्न याच रिलेटेड, फळ खाल्ल्याने फॅटी लिव्हर वाढते का? हो, फॅटी लिव्हर मी म्हटलं तसं, त्याच्यामुळे खूप जास्त फ्रूट, पॅकेज ज्यूस किंवा ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स ह्या अशा गोष्टी या तुम्ही मुलांना किंवा आपणही घ्यायच्या नाहीयेत. जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर आपण घ्यायच्या तर नाहीच आहेत, पण फॅटी लिव्हर होऊ नये म्हणून सुद्धा आपण फ्रूट ज्यूस सारखे प्रकार टाळायचे आहेत. फळ आणि दूध एकत्र खाल्लं तर त्याचं विष होतं का? असं काही होत नाही. किती लोक शिकरण खातात, म्हणजे काय, केळ आणि दूध एकत्र खातात, असं अजिबात काहीही नाहीये. ज्यांना खाऊन त्रास होईल, ब्लॉटिंग होईल, ऍसिडिटी होईल त्यांनी टाळा. प्रत्येकालाच होतं असं नाही. आपल्याकडे खूप कॉमनली फळ आणि दुधाचं कॉम्बिनेशन घेतलं जातं, पण त्रास होत असेल तर नका. फळं सकाळी रिकाम्या पोटीच खायची का? हे पण काही नाहीये. फळ तुम्ही 11 वाजता खाऊ शकता, 4 वाजता खाऊ शकता. कोणती वेळ यापेक्षा किती खातोय हे पण महत्वाचं आहे, आणि किती खाल्लेलं तुम्हाला पचतंय त्याच्यामुळे त्रास होत नाही ना हे बघा. ड्रायफ्रुट्स म्हणजे फ्रूटपेक्षा जास्त हेल्दी. ड्रायफ्रुट्स हे फ्रूटपेक्षा जास्त हेल्दी असं जर म्हणायला गेलात आणि ड्रायफ्रुट्स खायचा प्रयत्न केला तर ड्रायफ्रूटमध्ये प्रचंड कॅलरीज असतात. त्याच्यामुळे ड्रायफ्रूट खाल्लं तर ते प्रमाणातच खाल्लं पाहिजे, नाहीतर त्याच्यामुळे पण आपलं वजन वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे दोघं, कोण हेल्दी कोण अनहेल्दी पेक्षा किती खाताय हे महत्वाचं आहे. फळं खाल्ल्याने सर्दी होते का? असं काही नाहीये. उलट फळांमध्ये व्हिटॅमिन सी असतं, ज्याच्यामुळे ते आपल्या इम्युनिटीला सपोर्ट करतं. त्याच्यामुळे फळामुळे सर्दी होत नाही. सर्दी ही व्हायरल इन्फेक्शनमुळे होते मोस्ट ऑफ द टाइम. पीसीओएस मध्ये फळं खाऊ नयेत का? पीसीओएस मध्ये आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना आपण म्हणतो की कमी ग्लायसेमिक इंडेक्स असले, कारण इन्शुलिन रेजिस्टन्स असू शकतो त्याच्यामुळे शुगर स्पाइक जर का फळांमध्ये झालं, खूप जास्त गोड फळांमुळे, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे फायबर रिच फ्रूट किंवा मी म्हटलं लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फ्रूट आणि पोर्शन प्रमाण किंवा पोर्शन कंट्रोल हा उपयोगी पडतो. त्याच्यामुळे बेरीज, पेअर, मस्क मेलन यासारखी फ्रूट तुम्ही खाऊ शकता. संत्र मोसंबी पण खाऊ शकता, पेअर पण खाऊ शकता. इम्पोर्टेड फ्रुट्स की लोकल फ्रुट्स काय बेटर आहे? जे आपल्या आजूबाजूला पिकतंय, जे आपल्या भाजीवाल्याकडे मिळतंय, सीझनल मिळतंय, ते आपल्यासाठी सुपर फूड आहे. कोणतंही असू द्यात, अगदी तुमच्या पेरू पासून ते जांभळापर्यंत सगळी फूड ही सुपर फूड आहेत. खूप छान मिनरल्स, फायबर्स, पोषण मूल्य त्याच्यात मिळतात. त्याच्यामुळे जी फ्रुट्स आपल्याला नाव घेताना ही फॉरेन फ्रुट्स आहेत, लोकल नाही आहेत, ती उलट टाळा आणि लोकल फ्रुट्स खाला. खूप छान तुम्हाला त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण मिळणार आहेत, पोषण मूल्य पण मिळणार आहे. ओके, वजन कमी करताना फळं बंद करावीत का? अजिबात नाही. वजन कमी करताना तुम्हाला जर का विटामिन, मिनरल, फायबरचा चांगला स्रोत हवा असेल, सप्लिमेंट घ्यायची नसतील, तर फ्रुट्स नक्कीच तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये, त्या जर्नीमध्ये फ्रुट्स आलीच पाहिजेत. फक्त पोर्शन कंट्रोल गरज असते, कारण त्याच्यामुळे खूप छान आपली भूक भागते आणि क्रेविंग्स कमी होतात. आपल्याकडे प्रचंड पेशंट असे की एकही फ्रूट खाण्याची सवय नव्हती, पण एका फ्रूटमुळे त्यांची खूप क्रेविंग्स कमी झालेली आहे. ओके, आजचा शेवटचा प्रश्न, सफरचंद सगळ्यात हेल्दी फ्रूट आहे का? असं कोणतंही एकच फ्रूट हे हेल्दी नसतं किंवा सुपरफूड नसतं. आपल्याकडे खूप चांगली बरेचशी फ्रुट्स आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगले पोषण मूल्य आहेत. अशी सगळी फ्रूट ही तुम्हाला सुपरफूड म्हणून म्हणू शकतात. माझ्या मते सुपरफूड जर कोणतं असेल या सगळ्या फळांमध्ये, तर ते पेरू आहे. त्याच्यामुळे आजपासून पेरूला तुमच्या घरात, तुमच्या भाजीवाल्याकडे त्याच्याकडे रिझर्व करून ठेवा. तुमच्या घरात प्रत्येकाने रोज एक पेरू खाल्ला तरी तो लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये फायबर्स आहेत, त्याच्यामध्ये खूप चांगले अँटीऑक्सिडंट पण आहेत. पेरू इज द बेस्ट, असा हा लास्ट मेसेज मी सांगते. फ्रूटमध्ये पेरू नक्की खा, सगळ्यांनी खा. सो अशा प्रकारे मला वाटतं की आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण तुम्हाला जर का अजून काही फ्रूट विषयी शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही पुढचा व्हिडिओ पण ते घेऊया. थँक्यू.